हाय हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी मनस्वी. माझ्या एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आहे गुरुवार. तर गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आहे. तर हे आहे माझं हळदीचं लेपन. स्वामींच्या चरणी, महालक्ष्मीच्या चरणी तुम्हाला एवढंच विनंती, महालक्ष्मीच्या चरणी, की सगळ्यांना सुखी ठेव, सगळ्यांचे दुःख बाजूला कर आणि सगळ्यांना सुख समाधानी राहू दे. तर हे हळदीचं लेपन. आज गुरुवार आहे. तर हळदीच्या लेपनासाठी फक्त हळद घ्यायची, त्याच्यामध्ये गोमूत्र जर तुम्हाला असेल तर गोमूत्र टाकायचे, त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं, गुलाबजल असेल तर गुलाबजल किंवा आपण गंगाजल म्हणतो ते जर थोडंसं असेल तेही टाकायचं आणि मग मिक्स करून असं उंबराला लावून घ्यायचं. त्याच्यानंतर हे मला असं एखादं फुलाचं पाकळ्या अशा टाकायला आवडतात. काही वेळेला काय होतं, फुलांच्या पाकळ्या त्या फुलाच्या पिशवीमध्ये असतात, पण ह्या वेळेला नव्हत्या म्हणून मी ताजंच फूल घेऊन ते करून टाकलं. छान वाटतात ना, मस्त वाटतं ते. हे कुंकवाचे मध्ये मध्ये हळदीवरती आपण बोटाने ठसे उठवतो ना, खूप सुंदर वाटतात. पहिला हळदी कुंकू आहे ते साईडने वाहून घ्यायचे आणि मग नंतर कुंकवाचे ठसे उठवायचे. नंतर तिथं उंबराला फूल वगैरे घालायचं, पाया पडायचं, अगरबत्ती दाखवायची आणि मग मी रांगोळी काढत असते. कारण लगेच पहिली रांगोळी काढत नाही, तिथे बसायचं असतं. मग रांगोळी घालायची म्हटले ना की विस्कटते, त्यामुळं पहिलं मी उंबराची पूजा करून घेते आणि मग रांगोळी काढते. रांगोळी पण इतकी साधी सिंपल आहे, तुम्हाला पण आवडेल आणि तुम्ही पण काढाल. इतकी मस्त रांगोळी आहे. जो कालचा व्हिडिओ पाहिलात त्याला जो प्रतिसाद दिलात ना, त्याच्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. असंच सपोर्ट करा, असेच तुम्ही व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर ही आहे एक आपण बॉटलच्या साहाय्याने रांगोळी. काय होतं ना, आपण एखाद्या वेळेला घाईचं काम असेल ना, आपल्याला पटपट काही आवरायचं असेल ना, तर खूप असं आडवं तिडवं होत असतं. तर हे तसंच झालेलं आहे कायचं माझं. कारण रांगोळी काढताना एकतर बॉटलमध्ये रांगोळी मी भरत नाही, कधीतरी भरलेली असेल तर ऐन वेळेला म्हणतो ना आपण तशी घेते. तर ती होती भरलेली म्हणून घेतली, तर तिथंच मधीच लागली हे करायला. तरी पण म्हटले जाऊ दे, जे आहे त्याच्यात मी करून घेतले ना. छोटेसे कलरचे टिपके मारायचे, किती सुंदर वाटते पहा रांगोळी. काही आपण जास्त वेळ काढत बसलो नाही, फक्त एक रेष ओढली आणि बोटाच्या साहाय्याने मस्त असे त्याला डिझाईन करून घेतली, बस. ह्याच्या व्यतिरिक्त आपण काही केलेलं नाही. सुंदर रांगोळी तारासमोर तयार झाली. आणि हा आजचा व्हिडिओ आहे ते माझी मुलगी सकाळी लवकर उठली होती माझ्याबरोबर, तर तिने काढलं आहे. तर ती मला म्हटली मम्मी मी काढते, तू आज पूजा करतेस. तर कारण तिचं आवरलं होतं. मी सकाळचे नाही, टिफिन वगैरे तिचं आवरून घेते आणि मग देवपूजेला लागते. कारण पहिला टिफिन ठेवला ना, तर काही वेळेला शिवांश जर उठला ना बारका, तर मग मला काही करून देत नाही. त्यामुळं मी टिफिन करते मग देवपूजा करते. मग मला तिला शाळेत सोडायला जायला व्यवस्थित टाईम भेटतो, व्यवस्थित सगळं आवरायला व्यवस्थित टाईम भेटतो. आता हे काही आपल्या घरी कार्यक्रम असो किंवा पौर्णिमा असो, तर सणवाराचा दिवस म्हणजे गुरुवार वगैरे स्वामींचे मी दारावरती स्वस्तिक काढून घेत असते. तर असे स्वस्तिक काढायचा, त्याला छान हळदी कुंकू व्हायचं, पूजन करून घ्यायचं. मग इकडे आहेत स्वामींचा फोटो आहे, तर स्वामींच्या फोटोला इकडे पूजा करायला आली. आता ते समोरचं तुम्ही मेन डोर म्हणाल की का लावलं लगेच पूजा केल्या केल्या, तर मला खूप अनुभव आलेला आहे. त्यामुळं मी दार लावून घेते. पूजा झाली की डोर उघडं ठेवणं. जर शेजारी, आमच्या शेजारी लागून दार आहे, त्या मावशींचं दार उघडं असेल तर मी दार ठेवते उघडं, आणि त्या लवकर जातात बाहेर, त्यामुळं त्या नसतील त्या दिवशी मी दार उघडं ठेवत नाही. कारण शक्यतो कोणाचेच दारं उघडी नसतात इथे, सगळ्यांच्याचे तिथे दार लावले असतात. तर इथे दारावरती ना खूप फेरीवाले येतात, हे मागायला ते मागायला. तर मी म्हणते चांगल्यासाठी मागणार असतील तर ठीक आहे, आणि जर एखाद्या देवाच्या नावावरती फुकट तुम्ही काही सांगून पैसे मागणार असतील ना, तर ते बिलकुल नसावं. आणि असं होतं की जर देवासाठी आपण देतोय ना, तर माणूस हसत खेळत देतं. आता तर असं झालंय, कोणी दारावरती चांगल्यासाठी जरी आलं ना तरी ते देऊ नये, अशी अवस्था आजकाल झालेली आहे. तर मला अनुभव आलेला आहे. एक दादा आहेत, तर म्हणजे आता आपल्याला नाही माहीत, ते देवाला माहीत, पण मला त्यांचा अनुभव आला. आपल्या दारावरती आले पैसे मागण्यासाठी, स्वामींच्या अन्नदानासाठी. इतर वेळेला जेव्हा स्वामींचे अन्नदानासाठी सेवेकरी येतात मागायला, तर ते एक स्वामींची ती म्हणतो ना आपण पोच पावती, तशी पावती देतात, जे आपण रक्कम दिली असेल त्याची.
तर ह्यांच्याशी काहीच नव्हतं. पण स्वामींच्या अन्नदानासाठी पैसे द्या, हे द्या. मग मी ते दिलं, तरी पण ते म्हणतात मग 500 रुपये द्या, हे द्या, असं कधीच म्हणत नाहीत कोण. आणि ते काय करतात, बोलत बसतात. तुमच्या घरचेच आहेत ना ते वाईट, तुमच्या सासरचे वाईट तुमच्याबद्दल चित्तात. मी नाव सांगतो, मला 500 रुपये द्या, किंवा काय तुमचं घर होण्यासाठी, हे असं खोटं नाटक काहीही सांगतात. त्यांना काही खरं काय खोटं काय माहीत नसतं आणि उगाच बकवास करीत बसतात. आणि एखादी जर चांगली मन लावून ऐकत बसली ना की काही त्यांच्याशी असू शकतं, ते टाकू शकतात. त्यामुळं कोणाचा विश्वास ठेवून दार आपला समोरचं जे ओपन डोअर आहे ना, मेन डोअर, ते कधीच ओपन करायचं नाही. काय असेल ते समोरून वरून मी आहे ना, ते जे तिथं दाराला गॅलरीत ना त्याच्यातून पैसे देते आणि घ्या म्हणते आणि जा. तर स्वामींचे सेवेकरी आले तरी पण तिथूनच घेतात आणि मला ती पावती तिथून देतात. पण ते दादा तुमचा हात बघतो मी, हा करतो तो करतो, तर मी काहीच नाही हे केलं. मी म्हटले दिले ते घ्या आणि जा. तर ते लागले हे ते द्या, पैसे द्या, 500 रुपये द्या, हेच द्या. आणि तर मी नाही दिले. समोरच्या इथे गेले, त्या ताईंनी त्यांना जे शक्य असेल ते देतात माणसं, ते दिले. त्यांना पण तसंच सांगायला लागलं. तर मी म्हटले ही कुठली पद्धत की स्वामींच्या नावाखाली तुम्ही तुमचे त्यांना मी एवढंही म्हटली स्वामींची पावती असते ती द्या. तर ते नाही आहे माझ्याकडं, ते नसते, हे नाही, असं तसं करत मग गेले. ते ताईंनी पण नाही दिले. मी बघितलं आमच्या इथं जवळजवळ 10 रूम आहेत एका मजल्यावरती, तर त्याच्यात कुणीही दिले नाहीत त्यांना. मग असं असतं ना, कोणी कोणाला द्यावं, कोणावरती विश्वास ठेवावं. तर ह्याच्यापुढे खरंच कोणाला पैसे देऊ नयेत. तर चांगल्यासाठी ज्याला देऊ ना, ते सुद्धा आपल्याला हे करत असतात. त्यामुळं बाबा हे जपूनच कोणी डोर उघडताना सांभाळून. आणि घरी लहान मुलं असतात, त्यामुळं मी तर अजिबात डोर ओपन ठेवत नाही. आणि ही आई सकाळची पूजा बोलता बोलता, देवाची पूजा पण झालेली होती माझी सकाळची. स्वराला सोडून आले, व्हॅन आली होती मग. आणि तिला असं असतं, तिला सोडल्यानंतर मग शिवांश पण उशिराने उठला होता तिला सोडायच्या वेळेला. मग जे काय होतं ते असं आवरायचं तो उठल्यानंतर. आणि मग तुम्ही शेवटचा व्हिडिओ शेवटला पहा, की म्हणजे आपण जे करतो ना, खरंच ती मुलंही करायला बघतात. आता बघा, स्वराने हा पहिला स्टार्टिंगचा व्हिडिओ केला. हा मधला जो आहे ना, तो मी केला खिडकीमध्ये ठेवून. फक्त बाकीचा देवपूजेचा वगैरे सगळा स्वराने व्हिडिओ केला होता मुलीने. आणि हा मी केला होता का, तर मला तिथे ठेवून करता येण्यासारखं होतं म्हणून मी केला. आणि हे असं आमची गमती चालू असतात. त्याचं चाललं होतं काय काय, दीदी गेली मग मला खायला दे, आंघोळ दे, हे दे. पण त्यांनी उठल्यावरती खाल्लं होतं, असं नाही की खाल्लंच नाही. मला हेच अंगावरती हवं आहे. बरं उठलं आहे तर झोपून, तरी पण मला अंगावरती हवं आहे असं म्हणते ते. आणि हे मग त्याच्याशी गप्पा मारता मारता चालू होतं. आणि जे मी सांगितले ते खरंच, कोणीही डोर आपलं कोण आलं मागायला ना, तर द्यायचं आणि लगेच लावून घ्यायचं. काही कोणावरती विश्वास ठेवून कोणाशी बोलत बसायचं नाही. बाहेरच्या लोकांशी भरोसा नसते आजकाल कोणाचं, कोण काय बोलल नाही, कोण काय. तर ह्यांना खरं काय परिस्थिती माहीत नसते आणि फुकट आपले पैसे उकळण्यासाठी काहीही बोलत बसतात. मीही तेच म्हणे की तुला तुझं घर व्हायचं आहे. मी म्हटलं माझं झालं आहे, अजून कुठलं घर व्हायचं आहे, ते माझं व्हायचं आहे. ते स्वामी बघतील ना मला काय हवं का नको ते. तर म्हटले ह्यांना काळजी कशाची, म्हणजे असं काही खोटं सांगायचे, पैसे उकळायचे. आणि हे शिवांशने माझा व्हिडिओ केला नव्हता आणि तो बसला होता व्हिडिओ करीत. मी म्हणते चालू नाही केले त्याने, असंच आपला मोबाईल घेऊन फिरते. पण काही मुलांना एवढी लहान असताना मी म्हणते काय मोबाईलमध्ये कसं काढायचं, कुठून काढायचं, काय काढायचं सगळं समजतंय. ते एवढीशी पोरंसुद्धा आजकाल मोबाईल इतका, म्हणजे त्यांना कार्टूनचं काही नाद नाही. पण मी काय करते ना, मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट ते बघून ना ते व्यवस्थित सगळे आता समजायला लागलेत की असं करायचं, व्हिडिओ शूट तसं करायचं. आणि नक्की व्हिडिओ पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. ह्याचे आंघोळ वगैरे सगळं आवरलं होतं, खाऊन वगैरे झालं तर मग मी सगळं व्यवस्थित झालं ना की मग कपडे वगैरे वाळत घालते. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.